सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडी भाग 4 मध्ये काही प्रश्न बघणार आहोत, जे की येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. चला तर पहिला प्रश्न बघू. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं उत्तर आहे डॉक्टर नितीन करीर. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षतेपदी कोणाची पद गोपनीयतेची शपथ घेतली? याचं उत्तर आहे रजनीश सेठ. प्रश्न क्रमांक 3. अंबिका मसाला केंद्राच्या माध्यमातून जगभरातून मसाला पोहोचविणाऱ्या कमलाताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या जिल्ह्याच्या रहिवासी होत्या? याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 4. इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले आदित्य L1 यान नियोजित स्थानी पॉइंटवर किती दिवसात पोहोचले आहे? याचं उत्तर आहे 126 दिवस. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात किती कौशल्य विकास केंद्र सुरू केली जाणार आहेत? तर याचं उत्तर आहे 100. प्रश्न क्रमांक 6. जगातील सर्वात मोठी क्रूज आयकॉन ऑफ द सीज ची लांबी किती फूट आहे? तर 1198 फूट. प्रश्न क्रमांक 7. डॉक्टर नितीन करीर हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्य सचिव असणार आहे? याचं उत्तर आहे 47वे. प्रश्न क्रमांक 8. बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्या राज्याने राजकीय पक्षाने बहिष्कार घातला आहे? याचं उत्तर आहे बांगलादेश नॅशनल पार्टी. प्रश्न क्रमांक 9. दीप्ती शर्मा ही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारी कितवी भारतीय गोलंदाज ठरली आहे? याचं उत्तर आहे 4थी. प्रश्न क्रमांक 10. मागील 3 वर्षात महाराष्ट्र राज्यात स्टार्टअपच्या माध्यमातून किती रोजगार निर्मिती झालेली आहे? याचं उत्तर आहे 1,18,000. प्रश्न क्रमांक 11. इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकांवरून आदित्य L1 यानाचे प्रक्षेपण कधी केले? याचं उत्तर आहे 2 सप्टेंबर 2023. प्रश्न क्रमांक 12. भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देशातील प्रत्येक गावागावातील नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? याचं उत्तर आहे 2024. प्रश्न क्रमांक 13. जपान या देशाला किती रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे? याचं उत्तर आहे 7.6. प्रश्न क्रमांक 14. सध्या देशातील किती टक्के घरामध्ये नळाद्वारे पाणी पोहोचले आहे? याचं उत्तर आहे 72.29. अशा प्रकारचे जे फॅक्च्युअल प्रश्न आहेत ते नेहमी IBPS आणि TCS विचारत असते, म्हणून फॅक्च्युअल प्रश्नाकडे थोडा आपण जोर द्यायचा, जेणेकरून फॅक्च्युअल प्रश्न जर परीक्षेत विचारले तर ते नक्कीच सोडवता आले पाहिजेत. प्रश्न क्रमांक 15. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नवीन प्रवक्तापदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं उत्तर आहे रणधीर जयस्वाल. प्रश्न क्रमांक 16. मागील 3 वर्षात स्टार्टअपच्या माध्यमातून देशात किती रोजगार निर्मिती झाली? याचं उत्तर आहे 6,15,000. देशातील ग्रामीण भागात किती टक्के घरात अजूनही नळाद्वारे पाणी पोहोचले नाही? याचं उत्तर आहे 28%. प्रश्न क्रमांक 18. भारताचे आदित्य L1 यान पोहोचलेल्या लॉंगरेंज पॉइंटचे पृथ्वीपासून अंतर किती किलोमीटर आहे? याचं उत्तर आहे 15 लाख. प्रश्न क्रमांक 19. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने कोणत्या रॉकेटच्या मदतीने एक्सपोसॅट हा उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले? याचं उत्तर आहे PSLV 58. प्रश्न क्रमांक 20. बांगलादेशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत किती टक्के मतदान झाले? याचं उत्तर आहे 40. प्रश्न क्रमांक 21. लखबीर सिंग लाडा यांना कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय दहशतवाद म्हणून घोषित केले? उत्तर आहे भारत. अयोध्या ते दरभंगा या पहिल्या अमृत भारत एक्सप्रेसद्वारे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत ऑस्ट्रेलियात होणारी भारताची निर्यात किती टक्के वाढली आहे? याचं उत्तर आहे 14%. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या खासदारांना यावर्षी संसदरत्न खासदार पुरस्कार जाहीर झाला? याचं उत्तर आहे
डॉक्टर अमोल कोल्हे आणि श्रीकांत शिंदे. प्रश्न क्रमांक 23. इस्रोने कोणत्या राज्यातील श्रीहरिकोटा येथून कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी एक्सओसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले? याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 26. चेन्नई येथील प्राईम टाइम फाउंडेशनकडून कोणत्या वर्षापासून देशातील उत्कृष्ट काम करणाऱ्या खासदारांना संसद रत्न पुरस्कार दिला जातो? तर 2010 पासून. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत भारतातून ऑस्ट्रेलियात किती अब्ज डॉलर एवढी निर्यात झाली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक याचं उत्तर आहे 5.8. 42व्या कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या? याचं उत्तर आहे छत्तीसगड. भारतात कोठे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते? याचं उत्तर आहे अहमदाबाद. प्रोडक्शन लिंक इंटेन्सिव्ह अर्थात PIL ही कोणत्या क्षेत्रातील योजना आहे? याचं उत्तर आहे औषध. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्र सरकारने कोणाचा जन्मदिवस 15 जानेवारी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? याचं उत्तर आहे खाशाबा जाधव. प्रश्न क्रमांक 32. प्रोडक्शन लिंक इंटेन्सिव्ह या योजनेअंतर्गत देशाच्या औषध क्षेत्रात किती कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आहे? याचं उत्तर आहे 25,000. प्रश्न क्रमांक 33. कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबवणारा जगातील पहिला देश कोणता आहे? याचं उत्तर आहे अमेरिका. जम्मू आणि काश्मीरमधील तेहरीक-ए-हुर्रियत संघटनेवर केंद्र सरकारने किती वर्षाची बंदी घातली आहे? याचं उत्तर आहे 5 वर्ष. प्रश्न क्रमांक 35. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे? याचं उत्तर आहे सिंगापूर. प्रश्न क्रमांक 36. 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षतेपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं उत्तर आहे अरविंद पानगडिया. प्रश्न क्रमांक 37. PSLV 58 या रॉकेटद्वारे इस्रोने केलेली एक्सओसॅट उपग्रहाचे प्रक्षेपण हे PSLVचे कितवे उड्डाण होते? याचं उत्तर आहे 60वे. प्रश्न क्रमांक 38. अरविंद पानगडिया यांची भारताच्या कितवे वित्त आयोगाच्या अध्यक्षतेपदी निवड करण्यात आली? 16व्या. महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला? याचं उत्तर आहे 15 जानेवारी. भारताच्या 16व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं उत्तर आहे ऋत्विक रंजनमय पांडे. प्रश्न क्रमांक 41. भारताचे डिजिटल चलन ई-रुपी ने एका दिवसात किती लाखाहून अधिक व्यवहार करण्याचा विक्रम केला? याचं उत्तर आहे 10 लाख. देशातील पहिले बीच गेम्स 2024 चे आयोजन कोणत्या बीचवर करण्यात आले? याचं उत्तर आहे घोगला बीच, दीव व दमण. प्रश्न क्रमांक 43. जगातील सर्वात मोठी क्रूज आयकॉन ऑफ द सीज चे वजन किती टन आहे? याचं उत्तर आहे 2,50,800 टन. प्रश्न क्रमांक 44. नुकत्याच कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट पूर्ण केल्या आहेत? तर याचं उत्तर आहे दीप्ती शर्मा. प्रश्न क्रमांक 45. FIDE वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023 चे विजेतेपद कोणी पटकावले? याचं उत्तर आहे मॅग्नस कार्लसन. प्रश्न क्रमांक 46. 2023 मध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? याचं उत्तर आहे विराट कोहली. भारताच्या 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे? याचं उत्तर आहे 1 एप्रिल 2026. भारत एक्सओसॅट मोहिमेद्वारे खगोलीय घटकांवर संशोधन करणारा जगातील कितवा देश ठरला आहे? याचं उत्तर आहे दुसरा. कुमार गटाच्या 42व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे जेतेपद मुले आणि मुली गटात कोणत्या राज्याने पटकावले आहे? याचं उत्तर आहे महाराष्ट्र. स्टार्टअपच्या माध्यमातून देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक रोजगार निर्मिती झाली आहे? याचं उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 51. देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कोठून कुठपर्यंत सुरू झाली आहे? याचं उत्तर आहे अयोध्या ते दरभंगा.
प्रश्न क्रमांक 52. रॉयल कॅरेबियनने तयार केलेली कोणती जगातील सर्वात मोठी क्रूज ठरली आहे? याचं उत्तर आहे आयकॉन ऑफ द सीज. प्रश्न क्रमांक 53. डिसेंबर 2023 मध्ये देशातील एकूण किती लाख कोटीचे जीएसटी संकलन झाले आहे? याचं उत्तर आहे 1.64 लाख कोटी जीएसटी संकलन झाले आहे. प्रश्न क्रमांक 54. कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू डेव्हिड वॉर्नरने वनडेतून क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 55. एनपीसीआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये देशात यूपीआय द्वारे एकूण किती अब्ज व्यवहार झाले आहेत? तर याचं उत्तर आहे 117 अब्ज यूपीआय द्वारे ट्रान्झॅक्शन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 51. महाराष्ट्र राज्याने सलग कितव्यांदा कुमार गटाच्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? 9व्यांदा. कोणत्या वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनविण्यासाठी राज्यात प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे? 15 ते 45 वयोगट. प्रश्न क्रमांक 53. कांगो येथे झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत फेलिक्स त्सेत्सेकेदी यांना किती टक्क्यावर मतं मिळाली आहेत? याचं उत्तर आहे 73%. एनपीसीआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये देशात यूपीआय द्वारे झालेल्या व्यवहार किती टक्के वाढ झाली आहे? याचं उत्तर आहे 59%. सफरचंदाची चोरी रोखण्यासाठी कोणत्या राज्यात ॲपल ऑन व्हील हा उपक्रम राबवण्यात येत आहे? याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 56. ब्रिक्स या गटाने किती नवीन देशाचा समावेश झाला आहे? प्रश्न क्रमांक 56. ब्रिक्स या गटामध्ये किती नवीन देशाचा समावेश झाला आहे? याचं उत्तर आहे 5. प्रश्न क्रमांक 57. इंद्रमणी पांडे यांची बिमस्टेक या सरचिटणीसपदी किती वर्षासाठी निवड करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे 3. मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने कशाची सक्ती केली आहे? उत्तर आहे आधार कार्ड. ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षतेपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे शशी सिंह. फेलिक्स त्सेत्सेकेदी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? काँगो. प्रश्न क्रमांक 61. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? रघुराम अय्यर. राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती कोणत्या नगर परिषदेने केलेली आहे? याचं उत्तर आहे हिंगणघाट. आरबीआयने जाहीर केलेल्या माहितीनुसार चलनात असलेल्या 2000 रुपयाच्या नोटेपैकी आतापर्यंत किती टक्के नोटा बँकाकडे परत आल्या आहे? याचं उत्तर आहे 97.37%. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत देशात किती स्टार्टअपला मान्यता देण्यात आली? याचं उत्तर आहे 1,14,000. भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं उत्तर आहे किरण देशमुख. प्रश्न क्रमांक 66. केंद्र सरकारच्या फार्मर आयडी या पथदर्शी उपक्रमात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात निवड झाली आहे? याचं उत्तर आहे बीड. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यात चालकांकडून अपघात झाल्यास किती वर्षाची शिक्षेची तरतूद आहे? याचं उत्तर आहे 10. परंतु हा कायदा लागू झालेला नाही. प्रश्न क्रमांक 68. महाराष्ट्र राज्यात यावर्षी रब्बी हंगामात किती लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे? याचं उत्तर आहे 48.65. प्रश्न क्रमांक 69. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणाहून झाले? पिंपरी चिंचवड. FIDE वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? उझबेकिस्तान. प्रश्न क्रमांक 71. खालीलपैकी कोणत्या भारतीय अधिकाऱ्याने नुकताच बिमस्टेकच्या सरचिटणीस पदाचा पदभार स्वीकारला आहे? इंद्रमणी पांडे. महाराष्ट्र राज्यात यंदा रब्बी हंगामातील पेरण्यामध्ये किती टक्के घट झालेली आहे? याचं उत्तर आहे 11%. 3 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? बालिका दिन. कोणाच्या जयंतीच्या दिवशी बालिका दिन साजरा करण्यात येतो?
उत्तर आहे सावित्रीबाई फुले. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारी या पिकाची पेरणी झाली आहे? याचं उत्तर आहे सोलापूर. महाराष्ट्र राज्यात रब्बीचे सरासरी किती लाख हेक्टर क्षेत्र आहे? याचं उत्तर आहे 54. दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षतेपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे एस सुरेश कुमार. केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी निवडला आहे? याचं उत्तर आहे सोलापूर. महाराष्ट्र राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक किती लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे? याचं उत्तर आहे 2,38,000. केंद्रीय वाणिज्य आणि प्रश्न क्रमांक 80. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते नोव्हेंबर 2023 कालावधीत देशाच्या कोळसा क्षेत्राने किती टक्क्यात वाढ नोंदवली आहे? याचं उत्तर आहे 12.8%. प्रश्न क्रमांक 86. ब्रिक्स गटाची एकूण सदस्य संख्या किती झाली आहे? 10. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2023 महिन्यात देशातील प्रमुख 8 उद्योगाच्या निर्देशांकामध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या क्षेत्रात झाली आहे? याचं उत्तर आहे कोळसा. ब्रिक्स गटाच्या यावर्षीचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? उत्तर आहे रशिया. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण आहे? याचं उत्तर आहे शरद पवार. प्रश्न क्रमांक 90. देशात पहिल्यांदा कोणत्या नदीवर सौर ऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे? याचं उत्तर आहे शरयू. प्रश्न क्रमांक 91. जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत भारतीय वंशाचा कोणाचा समावेश झाला आहे? प्रिशा चक्रवर्ती. या वर्षाची अलिप्तवादी चळवळ नाम परिषद कोणत्या देशात होत आहे? युगांडा. युगांडा देशात होणाऱ्या अलिप्तवादी चळवळ परिषदेत भारतीय प्रतिनिधित्व कोण करणार आहे? उत्तर आहे एस जयशंकर. कोणाच्या हस्ते राम मंदिरातील टपाल तिकिटाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले? याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. निपाह विषाणू विरोधी पहिली लस कोणी तयार केली? याचं उत्तर आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि त्या लसीचं नाव आहे CHDOX 1 निपाह बी. प्रश्न क्रमांक 96. 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2024 कोणत्या देशात सुरू होत आहे? याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. खगोलशास्त्रांनी सर्वात जुने कोणते कृष्णविवर शोधले आहे? याचं उत्तर आहे GNZ11. मृत्यूनंतर प्रश्न क्रमांक 98. मृत्यूनंतर अवयव दान करण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे राजस्थान. संसद सदस्य सुधारित निधी प्रवाह प्रक्रियेसाठी कोणते मोबाईल ॲप लॉन्च करण्यात आले? साक्षी. लष्कर दळणवळणासाठी भारतीय लष्कराने स्वतंत्र संपर्क यंत्रणा तयार केली, त्याला काय नाव देण्यात आले? याचं उत्तर आहे संभव. महाराष्ट्र शासनाचा 2021चा विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? याचं उत्तर आहे हिराबाई कांबळे. प्रश्न क्रमांक 102. जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाई रोखण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला? याचं उत्तर आहे ऑपरेशन सर्वशक्ती. प्रश्न क्रमांक 103. भारतात कोणता दिवस स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे 16 जानेवारी. राष्ट्रीय वाघरे संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात बिबट्याची संख्या किती आहे? याचं उत्तर आहे 1690. अयोध्यामध्ये बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराची उंची किती फूट आहे? याचं उत्तर आहे 161. प्रश्न क्रमांक 106 आणि हा शेवटचा प्रश्न. महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला? याचं उत्तर आहे डॉक्टर नारायण महाराज जाधव. तर आज आपण चालू घडामोडी पार्ट 4 मध्ये प्रश्न बघितले जे डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यातील आपण यामध्ये कव्हर केले. जानेवारीचे काही प्रश्न आणखी बॅलन्स आहेत, ते आपण पुढच्या पार्टमध्ये त्याला कंटिन्यू करू.
व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या भागात नवीन भाग 5 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.